जेव्हा निधन झालं, तर त्या वेळेला त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सुद्धा पैसे नव्हते. जे आर्टिस्ट असोसिएशन आहे, त्यांनी वर्गणी जमा केली आणि त्यांचे अंत्यसंस्कार त्यांनी केले. आणि याच्यामधली आणखीन मी एक दुःखद गोष्ट बघा, की त्यांनी रणजित मूव्ही टोन बरोबर काम केलं होतं. रणजित मूव्ही टोन म्हणजे रणजित स्टुडिओ जो दादर टिटलीला आता फारसा राहिलेला नाहीये तो. पण रणजित स्टुडिओ दादर टिटलीला फार मोठा स्टुडिओ होता. त्याच्यामध्ये खूप मोठ्या-मोठ्या चित्रपटांची शूटिंग झालेली आहे. त्याचे मालक होते चंदूलाल शहा आणि त्यांना सुद्धा घोड्याच्या शर्यतीचा प्रचंड नाद होता. तर ज्या दिवशी चंद्रमोहन यांचं निधन झालं, तर त्या दिवशी त्या घोड्याची शर्यत होती आणि चंदूलाल शहा अंत्ययात्रेला त्यासाठी गेले नाहीत आणि त्यांनी एके ठिकाणी असं वक्तव्य केलं, की "मैं चंद्रमोहन को कभी माफ नहीं करूँगा कि उन्होंने जिस दिन रेस दिन उस दिन वो मर गया. अगर वो मंडे मर जाता तो अच्छा होता." म्हणजे बघा लोकं कशी असतात, की अंत्ययात्रा ला जायचं नाही का, तर माझी रेस आहे त्या दिवशी आणि हा आजच का माणूस मेला. तर जन्म-मरण हे काही माणसाच्या हातामध्ये नसतं. परंतु अशा पद्धतीने केवळ वयाच्या 40-42व्या वर्षी चंद्रमोहन यांचं निधन झालं.